प्रॉस्पेक्ट इश्यू केल्यानंतर ऍप्लिकेशनला अमाऊंट ड्यू केलं जातं, त्यानंतर अलॉटमेंट नंतर कॉल्स. आता आपल्याला आज आपल्याला बघायचे एंट्र्या, जे एंट्र्या होतात, कोणत्या एंट्र्या होतात या चॅप्टर मध्ये. फक्त एंट्र्याच आहेत, जनरल एंट्र्या शिकायचे आपल्याला. ओके, तर लिहायला सुरू करा तुम्ही एंट्री जे आलेले आहेत मुलं ते सर्वजण. इथं बेसिक अकाउंटिंग एंट्रीज फॉर इश्यू ऑफ शेअर्स दिलेला आहे. त्यात द प्रोसिजर फॉर अकाउंटिंग फॉर द इश्यू ऑफ इक्विटी अँड प्रिफरन्स शेअर्स इज द सेम. म्हणजे प्रिफरन्स शेअर्स असतील किंवा इक्विटी शेअर्स असतील, त्याचं प्रोसिजर हे सेम आहे इश्यू करायचं. तर पहिली एंट्री लिहून घ्या. बोर्डवर जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, एंट्री ऑन रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन मनी. ज्यावेळेस प्रॉस्पेक्ट इश्यू केलं जातं त्यावेळेस प्रॉस्पेक्ट खरेदी करून त्यासोबत ऍप्लिकेशन एक असतं, प्रॉस्पेक्ट सोबत ऍप्लिकेशन भरून ऍप्लिकेशन हे कंपनीकडे जमा केली जाते आणि कंपनीकडे ऍप्लिकेशन जमा करत असतात, त्याच्यामध्ये काही रक्कम हे पे केली जाते. जी एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट, लिहून घ्या. बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन असेल. आता या ठिकाणी दोन प्रकारचे शेअर असतात, एक इक्विटी शेअर आणि दुसरं प्रिफरन्स शेअर. मी तुला ह्याचं इक्विटी असेल तर इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट लिहायचं, किंवा प्रिफरन्स असेल तर प्रिफरन्स शेअर्स. लिहून घ्या. ऑन रिसिप्ट ऑफ शेअर ऍप्लिकेशन मनी, बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. जर एंट्रीज फॉर्मॅट तयार करा सांगायचा. बिंग ऍप्लिकेशन मनी, नरेशन लिहा. बिंग ऍप्लिकेशन मनी ऑन शेअर डॅश शेअर्स. समजा इथं 10,000 शेअर्स असतील, 10,000 शेअर्स लिहायचं. 10,000 शेअर्स ऑफ ₹100 पर शेअर असं लिहायचं. बिंग ऍप्लिकेशन मनी ऑन डॅश शेअर्स ऍट डॅश पर शेअर रिसिव्ड. रिसिव्डचे आहे, ऍप्लिकेशनची अमाऊंट मिळालेली आहे. रिसिव्ड हे रिसिव्ड. लिहून घेतलं सगळ्यांनी? हो सर. त्याबरोबर करा सगळेजण. आशिष, झालं. एक नंबरचं प्रॉब्लेम लिहून घेतलं का? हे एंट्री लिहून घेतलं का सगळ्यांनी? पहिली एंट्री लिहून घेतली का? हो सर. एक मिनिट. ऑन ट्रान्सफर ऑफ ऍप्लिकेशन मनी टू शेअर कॅपिटल. आता हे जे ऍप्लिकेशन मनी आहे जे मिळालेलं आहे वर एंट्री 1 नंबरला, ते आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे शेअर कॅपिटलला. मग शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट लिहा. प्रत्येक स्टेजला 2 एंट्री होणार. ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, कॉल्स जे काय असतील, प्रत्येक स्टेजला 2 एंट्री लिहून घ्या. शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. हे सगळं लिहून घ्या एंट्र्या. स्क्रीनवर जे दिसत आहेत ना, ते सगळे एंट्री लिहून घ्या. झालं सर. जी जर्नल एंट्री आहे, फक्त पहिल्या 2 एंट्री वेगळ्या आहेत,
बाकी सगळे एंट्री सेम आहेत. चेक करा थोडं. पहिली एंट्री जी आहे सुरुवातीला पहिली एंट्री डायरेक्ट ऍप्लिकेशन सोबत रक्कम येणार आहे, त्यामुळे बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन अमाऊंट आहे. आणि ऍप्लिकेशनची अमाऊंट पुन्हा ट्रान्सफरची आहे. जे ऍप्लिकेशन अमाऊंट आलेली असते ते अमाऊंट कॅपिटलचे असते, ते कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचं असतं. जसं इथे केलेलं आहे, शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचं. हे झालं पहिल्या 2 एंट्र्या ऍप्लिकेशनच्या. आता हे अलॉटमेंट, प्रत्येक स्टेजला अलॉटमेंट, फर्स्ट कॉल असं प्रत्येक याच्यात 2-2 एंट्र्या होणार आहे. तर ते प्रत्येक 2 एंट्र्या समजून घ्या व्यवस्थित. प्रॉब्लेम असेल तर लक्षात येईल तुम्हाला. व आता बघा, ऑन शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. आता इथं ऍप्लिकेशनला ड्यू वगैरे काय नसतं, ते डायरेक्ट रिसिव्ड असते पहिल्यांदा सुरुवातीला. इथं अलॉटमेंटच्या पासून पुढं हे पहिली एंट्री ड्यूची करायची. ही ड्यूची एंट्री आहे. ड्यू म्हणजे तेवढी रक्कम येणं आहे, मागवायचे, ड्यू करायचे. आता येणं हे दाखवायचंय शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. ओके. आणि दुसरी एंट्री ड्यूच्या नंतर रिसिव्ड, जेवढं ड्यू आहे जेवढं अमाऊंट आलेले आहे ते रिसिव्डची एंट्री करायची. बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. जे आपण ऍप्लिकेशन मध्ये पहिली एंट्री केली ना, तीच एंट्री आहे. आता इथून पुढं जे अलॉटमेंटची एंट्री केली सेम एंट्री फर्स्ट कॉल म्हणजे कॉलचे पण तसंच आहे. फक्त अलॉटमेंटच्या ठिकाणी काय टाकायचं, फर्स्ट कॉल. आता इथं बघा, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट आहे, तर इथं अलॉटमेंटच्या ठिकाणी फर्स्ट कॉल टाकायला आहे. सेम एंट्री आहे, बघा चेक करा. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. त्यानंतर इथं जे अलॉटमेंटची रिसिव्डची एंट्री आहे, ते ड्यू आहे इथे एंट्री. आता इथे रिसिव्ड सेम एंट्री आहे. बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. असं ड्यू रिसिव्ड असं प्रत्येक स्टेजला एंट्री करायची आपल्याला. सेम. आता हे सेकंड कॉल आहे, तिथं फर्स्ट कॉलच्या ठिकाणी किंवा अलॉटमेंटच्या ठिकाणी काय करायचं, सेकंड कॉल टाकायचं. आणि हे ड्यूची एंट्री, शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. ड्यूची झाली, रिसिव्डची. बँक अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड कॉल अकाउंट. आता थर्ड कॉल हे फायनल कॉल आहे. समजा थर्ड कॉल जे आहे ड्यूची एंट्री जे इथे केलेली आहे, ही एंट्री केली ना, याची एंट्री झालेली आहे. बघा चेक करा. फक्त सेकंड कॉलच्या ठिकाणी काय टाकलं ना, थर्ड कॉल टाकलं. शेअर थर्ड कॉल अकाउंट डेबिट किंवा फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. इथं जे एंट्री केलेली आहे सेकंड कॉलची, ते तिथं थर्ड कॉलला झालेले आहे. बँक अकाउंट डेबिट टू शेअर थर्ड कॉल अकाउंट. ते ड्यूची एंट्री आहे, हे रिसिव्डची एंट्री आहे. असं ड्यू रिसिव्ड प्रत्येक स्टेजला एंट्री होणार आहे. एकदम सोपं आहे, अवघड नाही काय. ठीक आहे. अशा प्रकारे एंट्र्या आपल्याला करायचे. जे स्क्रीनवर प्रॉब्लेम दिसत आहे ते प्रॉब्लेम लिहून घ्या. प्रॉब्लेम पेज नंबर तुमच्याकडे बुक असेल तर बुकवर लिहून घ्या प्रॉब्लेम. फर्स्ट प्रॉब्लेम आहे इलिस्ट्रेशन नंबर 1. पेज नंबर 315. 315 प्रॉब्लेम आहे. तुमच्या स्क्रीनवर देखील प्रॉब्लेम दिसत आहे वरी पट्टीवर. लिहून घ्या प्रॉब्लेम.